नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ 7 ऑक्टोबर या दिवशी बनवण्याचा अट्टास या कारणास्तव आजपासून आपल्याला एक विशिष्ट दिवस आहे आणि त्या विशिष्ट दिवसामध्ये अभ्यासाची रूपरेषा कशी ठेवावी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बरं का मित्रांनो। चला, अभ्यास रूपरेषा कशी असावी। शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहोत आपण, लक्षात घ्या। शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहोत। शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहोत म्हटल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लागणारे मार्क आहेत 90। आज दिनांक आहे मित्रांनो 7 ऑक्टोबर। आपली परीक्षा आहे 23 नोव्हेंबर या दिवशी, बरोबर। जवळपास या महिन्यात 31 दिवसाचा ऑक्टोबर महिना असतो, बरोबर। 31 दिवसाचा ऑक्टोबर महिना असतो। या महिन्यातली जवळपास अजून 23 दिवस बाकी आहेत आणि या महिन्यातले 22 दिवस बाकी आहेत। म्हणजे 22 आणि 23 जर विचारात घेतलं तर एकूण 45 दिवस आहेत आणि या 45 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी जर आपण 2 मार्काची तयारी केली तरी 90 मार्काला आपण पोहोचू शकतो। पण ती 2 मार्काची तयारी करत असताना आपल्याला लागणारं मटेरियल अवेलेबल आहे का, हे सर्वात प्रथम। फास्ट ट्रॅक मध्ये अभ्यास करायला आपल्याला सगळ्या सोयी सुविधा आहेत का, तर मित्रांनो आहेत। ग्रो अकॅडमीने काय केलेलं आहे, या 45 दिवसामध्ये 90 मार्काच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पर डेला, आता विषय आहेत आपले पहिल्या पेपरला 5, तर 5 विषयामधून 10 मार्क कसे पडतील आणि ज्या लोकांना 4 विषय आहेत किंवा 5 विषय आहेत त्यांना कसे मार्क वाढवता येतील यासाठी नियोजन केलेलं आहे फास्ट ट्रॅक बॅचच्या माध्यमातून। लाईव्ह बॅच तर असेल, त्यासोबत ज्यांना शक्य नाही त्यांना रेकॉर्ड सुद्धा असेल, त्याचबरोबर सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत। एक्स्ट्रा मध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आहेत, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचा सराव सुद्धा होऊ शकतो। या कारणास्तव आपली ही बॅच चालू आहे। ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी, पण आता बरेच विद्यार्थी सेल्फ स्टडी करत असतात, त्यांच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, इकडे प्लस लिहितो आणि इकडे मायनस लिहितो। लक्षात घ्या, तुमचे विषयाची लिस्ट काढा। माझा कोणता घटक प्लस मध्ये आहे, कोणता घटक मायनस मध्ये आहे। तर बऱ्याच मेजर लोकांचं प्लस मध्ये येणार म्हणजे मराठी व्याकरण प्लस मध्ये येणार, इंग्रजी व्याकरण मायनस मध्ये येणार, ठीक आहे। त्यानंतर इकडे जर बघितलं सीडीपी हा विषय प्लस मध्ये येणार, या बाजूला ईव्हीएस हा विषय मायनस मध्ये येणार। पेपर 1 चं बोलतोय मी, 2 चं पण पुढे सांगतो। त्यानंतर सीडीपी झालं, त्यानंतर तिसरा घटक म्हणजे हे मराठी सीडीपी, तिसरा घटक मॅथ हा प्लस मध्येच आणावा लागेल आपल्याला, मॅथ हा प्लस मध्येच आणावा लागेल, कारण मॅथ मधले सुद्धा तुम्हाला साधारण 20 प्लस तरी मार्क मिळवणं आवश्यक आहे। सीडीपी सारख्या विषयामध्ये 25 आणि मराठी सारख्या विषयामध्ये सुद्धा 25, म्हणजे 25 दुनी 50, 50 आणि 20 70 मार्क झाले। आता याच्यामध्ये 10 ते 12 मार्क, 10 ते 15 पकडून चला, आणि याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क तरी मिळवणं आवश्यक आहेच, लक्षात घ्या। 10 मार्क मिळवणं आवश्यक आहेच। तर आणि तरच विद्यार्थी मित्रांनो, तर आणि तरच आपल्याला आगामी काळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 90 मार्क क्रॅक करावे लागणार आहेत। 90 मार्क क्रॅक करणं आवश्यक आहे, 90 मार्क क्रॅक करणं आवश्यक आहे। त्या कारणास्तव आपले प्लस आणि मायनस पॉइंट कोणते आहेत, कोणते मार्क आपल्याला वाढवता येतील या दृष्टीने आपलं नियोजन असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनेच आपण विचार करणं सुद्धा गरजेचं आहे, ठीक आहे। त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा आहे, सामाजिक शास्त्रवाले। सामाजिक शास्त्र जर विचारात घेतलं, 60 मार्काला सामाजिक शास्त्र आहे, हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा वीक पॉइंट आहे। आपण याला काय केलंय, प्रश्न आणि नोट्स उपलब्ध केलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी। सोशल सायन्सच्या नोट्स, म्हणजे या विषयामध्ये तुम्हाला 40 मार्क कोणत्याही परिस्थितीत मिळाले तरच आपण 90 क्रॅक करू शकणार आहोत। मी 83 मार्काचं बोलतच नाही का, तर 90 मार्क क्रॅक केल्यानंतर TIT एक्झामला होणारे फायदे तुम्हालाच माहित आहे। आता या आपल्याकडे जाऊन मॅथ सायन्स वाले सुद्धा, मॅथ सायन्स मध्ये सुद्धा विचारात घेतलं, मॅथ आणि सायन्स हे 60 मार्काला आहे, तुम्हाला 45 मार्कापर्यंत पोहोचा ना तुम्ही बिनधास्तपणे। सायन्स असणारे विद्यार्थी 22-23 मार्क आरामशीर मिळू शकतात, 22-23 मार्क आरामशीर मिळू शकतात, आणि ज्यांचं मॅथ आहे त्यांनी
25 मार्क मिळवायला काय अडचण आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने तुमचे जवळपास 47-45 मार्काच्या दरम्यान या 60 मार्कापैकी मार्क असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला ही परीक्षा क्रॅक होणार आहे. हे डोक्यात ठेवा, डोक्यात ठेवणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायचीच कोणत्याही परिस्थितीमध्ये, तर तुमचं अभ्यास निवड करत असताना नोट्स या प्रॉपर असणं गरजेचं आहे. दिवसभर उगो व्हिडिओ बघत बसू नका. हे आला मास्तर त्याचा व्हिडिओ बघा, तो आला मास्तर याचा व्हिडिओ बघा. तुमच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये ग्रोथ झाली आहे का? तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्यात का? प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते घटक विचारले त्याचा आपला अभ्यास होतोय का? याकडे जाणीवपूर्वक लक्ष असावं, हे म्हणेल मी तुम्हाला. आणि आता इथून पुढे किमान आपला 4 ते 5 तास अभ्यास झालाच पाहिजे दिवसभरामध्ये. व्हिडिओ बघणं सोडू न म्हणतोय, सेल्फ स्टडीवर भर एवढा देणं गरजेचंच आहे. आता जर समजा 20 ते 30 मार्क पडत असतील एखाद्या विद्यार्थ्याला, तो विद्यार्थी 90ला कोणताही क्लास लावला तर 90ला कसा पोहोचेल? जो विद्यार्थी इथून पुढे 50+ किंवा 60+ मार्क घेतो त्याला 40 मार्क मिळवणं खूप अवघड नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे 20-30 मार्क पडणाऱ्याला 90 पर्यंत पोहोचणं अवघड आहे, पण 50-60 मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्याला 90 पडणं काही एक अवघड नाही. हे मी प्रूव्ह करून दाखवतो. मागचे बरेच लोक 15-20 दिवस किंवा 40-50 दिवस अभ्यास करून पण टॉपिक नुसार अभ्यास करूनच पुढे गेलेले, लक्षात घ्या. तुम्ही करताय वेगळं, विचारते परीक्षा वेगळं, असं व्हायला नको. या कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टीचा विचार करता व्यवस्थितरित्या अभ्यासक्रम जाणून घेऊन अभ्यास करणं इथून पुढे गरजेचं आहे. गुरु अकॅडमीचा हा व्हिडिओ कसा वाटला, नियोजन कसं वाटलं, नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.